नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण संक्रांतीनिमित्त आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत, तीळ आणि शेंगदाण्याचे। त्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि इथे मी गूळ घेतलेला आहे 1.5 वाटी। इथे 1 वाटीच दिसतोय पण मी 1.5 वाटी घेतलेला आहे। आता तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर। तर मी इथे पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण तीळ भाजून घेऊया। गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि तीळ आपले चटचट वाजेपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तीळ आपले भाजून झालेले आहेत। 5 मिनिटं लागतात आपले तीळ भाजून घ्यायला। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण इथे शेंगदाणे घ्यायचे भाजून। बारीक गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खरपूस। छान असे आपले खरपूस शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता आपण हे थंड करत ठेवायचं आहे। छान असं आपलं थंड झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकायचं आहे। पॅन आपला गरम झालेला आहे। तूप टाकल्यामुळे आपल्या लाडूला छान असं चकाकी येईल, त्यासाठी आपण 1 चमचा तूप टाकायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1.5 वाटी गूळ टाकायचा आहे। गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। आपल्याला अर्धा चमचा पाणी टाकायचे त्याच्यामध्ये, म्हणजे आपला गूळ जास्त लागणार नाही। छान असा आपला पाक तयार झालेला आहे। पाक नाही करायचा आपल्याला, आपण फक्त गुळाला अशी बुडबुडे येतील तोपर्यंत आपल्याला याला विरघळून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले तीळ टाकायचे आहेत आणि मी इथे अख्खे तीळ ठेवलेले आहेत 1 मूठ, ते आपण याच्यामध्ये टाकायचं आहे। आता आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, जास्त बारीक करायचं नाहीये, जाडे मोठेच आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत। आता आपण मिक्स करून घेऊया। मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये वेलची टाकायची आहे, वेलची पूड टाकणार आहे मी। मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण याचे लाडू वळून घेऊया। मी इथे तेल लावून घेतलेलं आहे हाताला चटके लागतात, आपल्याला गरम गरमच वळून घ्यायचे आहेत लाडू। जर आपल्याला इथे
मिश्रण आपला जर सुकं वाटत असेल तर आपण हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा तूप टाकून आपण परत फिरवून घेऊ शकतो आणि मग आपण याचे लाडू वळू शकतो। हे पहा, अशा प्रकारे आपण वळून घ्यायचे आहेत लाडू आपल्याला पटपट वळून घ्यायचे आहेत, नाहीतर आपलं मिश्रण घट्ट होईल आणि लाडू आपल्याला वळता येणार नाहीत। लाडू आपले छान असे वळून झालेले आहेत। कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।